श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे आपण 2 जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत व सिल्क थ्रेड घेतलेला आहे, याला गोंड्याचा दोरा असे म्हणतात। आणि आपण हे थोडेसे खडे घेतलेले आहेत लाल कलरचे, आणि हे आरसे घेतलेले आहेत व हे चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर आपण येथे करणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आज आपण गोट तयार करणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये टाकाऊतून टिकाऊ आपल्या ह्या वापरून झालेल्या बांगड्या आपण फेकून देत असतो, त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा आज आपण वापर करूया। हे पहा, एकाला एक मी अशा 2 बांगड्या चिटकवून घेतलेल्या आहेत। या दोन्हींच्या मधोमध आपण फेविकॉलने चिटकवून घ्यायचं आहे। फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचं, थोडा वेळ सुकाय ठेवायच्या, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरती डिझाईन व्यवस्थित अशी करता येते। खूप सोप्या पद्धतीने आज आपण इथे गोट तयार करणार आहोत। येथे दोरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग असा दोरा इथे तुम्ही वापरू शकता। आपण ह्या 2 बांगड्या एकमेकींना चिटकवून घेतलेल्या आहेत। आपण एक वही किंवा पुठ्ठ्या घ्यायचा आहे व त्याला सिल्क थ्रेड जो आहे आपल्याकडे त्याचे 30 वेढे घ्यायचे आहेत। आपल्याला असे 2 वेळा 30 वेढे घ्यावे लागतात, त्यावेळेस आपल्या बांगडीला तो संपूर्ण धागा पुरतो। आपण आता या धाग्याचे 30 वेढे घेऊया। हे पहा, अशा आपण हे 30 वेढे घ्यायचे आहेत वहीला किंवा पुठ्ठ्याला। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती 20 ते 25 प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत। खूप छान छान अशा डिझाईन तयार केलेल्या आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा। हे पहा, हे आपण असे 30 वेढे घ्यायचे आहेत व आपण हा धागा कात्रीने कट करून त्याला फेविकॉलने चिटकवून घ्यायचं आहे। त्याची टोके आपण फेविकॉलने चिटकवून घ्यायची, म्हणजे आपण ज्यावेळेस बांगडीला धागा गुंडाळतो त्यावेळेस तो धागा व्यवस्थित बसतो, त्याचा गुंता होत नाही। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी गोट हव्या त्या डिझाईनचे तयार करता येतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील। हे पहा, आपण येथे फेविकॉल लावून हा धागा असा चिटकवून घ्यायचा आहे, त्याची टोके एकमेकांना चिटकवून घ्यायची आहेत। याच पद्धतीने आपण अजून एकदा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। या 2 बांगड्या आपण एकमेकांना चिटकवलेल्या आहेत, यावरती आपण येथे फेविकॉल वापरणार आहोत। फेविकॉल चिटकवायचा आहे व तो धागा फेविकॉलने चिटकवून घ्यायचा आहे व बांगडीला एकसारखा गुंडाळायचा आहे। धागा एकसारखा गुंडाळला म्हणजे आपल्या बांगडीची फिनिशिंग ही खूप छान येते व बांगडी दिसायलाही खूप छान दिसते। हे पहा, हे असं आपण एकसारखा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। फेविकॉल आपण इथे जास्त वापरायचा आहे। फेविकॉल ट्रान्सपरंट आहे, तो सुकल्यानंतर दिसत नाही व आपण जी डिझाईन करणार आहोत त्या डिझाईनला सुद्धा आपण फेविकॉल हा नेहमी जास्तच वापरायचा। फेविकॉल जास्त वापरला म्हणजे आपले जे आपण खडे वगैरे चिटकवतो ते व्यवस्थित चिटकून राहतात, लवकर पडत नाहीत व बांगडीची शाईनही खूप छान दिसते। ते खडे व्यवस्थित राहतात बांगडीवरती, लवकर बांगडी खराब होत नाही। हे पहा, आपण हा असा एक सिल्क थ्रेड आणला तर यामध्ये आपल्या 4 बांगड्या होऊन जातात। आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घेतला आहे। आपण आता यावरती डिझाईन करून घ्यायची आहे। हे पहा, आपण एक आरसा चिटकवून घ्यायचा आहे व त्याच्या गोल वेड्यावरती खडे चिटकवून घेणार आहोत। फेविकॉल आपण इथे जास्तच वापरायचा, ट्रान्सपरंट असल्यामुळे तो दिसत नाही। हे पहा, हे असा व त्याच्या साईडने आपण खडे चिटकवून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा गोट तयार करता येतो। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, हे असे आपण डिझाईन करायचे आहे। आपण ही डिझाईन एक आरसा त्या साईडला व एक आरसा ह्या साईडला अशी बसवून त्याच्या साईडला खडे बसवायचे आहेत। हे पहा, हा असा अर्धा गोल काढून आपण खडे बसवून घेणार आहोत। खूप पटकन अशी हे आपले गोट तयार होतात। तुम्ही येथे धागा दुसराही वापरू शकता व खड्यांची डिझाईन पण तुम्ही दुसरी वापरू शकता। दुसऱ्या कलरचे जरी खडे असतील तरीही तुम्ही इथे वापरू शकता। हे पहा, हे असे आपण एका शेजारी एक हे खडे चिटकवून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आपण आता हा आरसा खालच्या साईडला लावायचा आहे। आपण याला अर्धा गोल असा फेविकॉलने करून घ्यायचा व त्याच्यावरती ते खडे व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचे आहेत।
मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे शिवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून सुद्धा दाखवलेले आहेत व ब्लाऊज पीसपासून सुद्धा दाखवलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जे चहाचे कागदी कप असतात व ते कप व मणी वापरून सुद्धा खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत. जुन्या बांगड्यांचा वापर करून सुद्धा 3-4 प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहे. कवड्यांचे तोरण, असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला जर चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन सर्च करा. तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील. हे पहा, हे असे आपण आज बांगडीची डिझाईन तयार केलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने व सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.